Welcome to the Riyansh AI Video Creator. प्रामाणिक रामूची गोष्ट। एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पण तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता। त्याची बायको आणि एक लहान मुलगा गणू हेच त्याचं खरं सुख होतं। एके दिवशी रामू शेतात नांगरताना त्याला जमिनीत एक जुनी लोखंडी पेटी सापडली। त्याने ती उघडली तर आत सोन्याच्या नाण्यांनी भरलेली होती। क्षणभर तो खूप आनंदी झाला। त्याच्या डोळ्यासमोर मोठं घर, भरपूर पैसा आणि सुखाचं आयुष्य उभं राहिलं। पण लगेच त्याच्या मनात विचार आला, हे धन माझं नाही, हे मी कष्टाने कमावलेलं नाही, मग यावर माझा हक्क कसा असू शकतो? रामूने ती पेटी तशीच उचलली आणि तो थेट गावच्या पाटलांकडे गेला। त्याने ती पेटी पाटलांसमोर ठेवली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला। पाटलांना रामूचा प्रामाणिकपणा पाहून खूप आश्चर्य वाटलं। त्यांनी ती पेटी उघडली तेव्हा त्यात एक जुनं पत्र सापडलं। ते पत्र रामूच्याच पणजोबांनी कोणा एका गरजूसाठी राखून ठेवलेलं होतं असं त्यात लिहिलं होतं। पाटील आनंदाने म्हणाले, रामू, हा तुझाच वारसा आहे। तुझ्या पूर्वजांनी तुझ्यासाठीच ही ठेवली असावी, पण तुझा प्रामाणिकपणा पाहून आज मला तुझा अभिमान वाटतोय। रामूने त्या सोन्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता गावात एक शाळा आणि दवाखाना बांधण्यासाठी केला। रामूच्या प्रामाणिकपणामुळे त्याचं नशीब तर बदललंच, पण संपूर्ण गावाचं भलं झालं। गोष्टीचे तात्पर्य, प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठं धन आहे। कष्टाने मिळालेल्या सुखाची चव ही अनपेक्षित मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा जास्त गोड असते।